आमच्या आयुष्यात नसतीस तर आमचं आयुष्य काय झालं असतं. आम्ही अजूनही त्या अंधाऱ्या कोठडीत असतो नाही का. पण तू आलीस आणि आम्हाला असा मोकळा श्वास घेता आला. सो थँक्यू सो मच. आता हा मोकळा श्वास कायम घेता यावा असं वाटत असेल तर माझं ऐकायचं. काय म्हणालीस. तू सांगशील ते आम्ही ऐकायचं. हो, ऐकावंच लागेल. ए बये, बरी आहेस ना. या घरात तू आमची लेक बनून आलीस, माझी सासू बनू नकोस. कळलं ना. तुझा ऐकायला मी गुलाब नाही आहेत तुझे. सांगते. ओके फाईन. पुन्हा तुम्हाला त्या अंधाऱ्या काळोख्या खोटडीत जायचंय नाही ना. ए आवाज खाली. माझ्यावर आवाज वाढवायचा नाही आणि मी जे काही सांगेन ते मुकाट्याने ऐकायचं. नाहीतर तुझा हा आवाज ना मी कायमचा बंद करून टाकेन. एक चिटको काय कमी होता. ही आले आणखी तो कर्मी वाटायला माझ्या. काय बोललीस. काहीच नाही. मोहिनी सरकार, सांगा माझ्यासाठी काय हुकूम आहे आपला. गुड. उद्यापासून तू या घरात मोलकरीण बनून राहायचं. काय मोलकरीण. मी या घरची मालकीण आहे. मालकीण. आणि या घरात फक्त माझा हुकूम चालतो. मोलकरीण बनून जा म्हणे. म्हणाले ना मी, माझ्यावर आवाज चढवायचा नाही, नाहीतर गाडून टाकीन मी. मला घडणारी तू. ऐक. अगं काय चाललंय. काय चाललंय. बरं झालं तुम्ही आलात. काय बघा ना, हिने मला बाळाचा प्रयत्न केला. कळची आलेली ती होती. म्हणजे डोकं मी वाटते. तू मारलंस हिला. नाही मारलं तर नाही मी, पण अति केलं तर माती करेन मी हिची. आणि नाही ऐकलं तर अशीच दशा होणार हिची. काय नाही ऐकलं तुझं. मी तिला एवढंच म्हणाले की उद्यापासून तू या घरात मोलकरीण बनून राहायचं, तर ऐकतच नाही माझं. काय मोलकरीण. अगं डोकं ठिकाणावर आहे ना तुझं.